तर सर्वप्रथम सर्वांना दंडवत प्रणाम। आज गीता जयंती आणि गीता जयंतीच्या निमित्तानं आपण गीता उपदेश काय आहे, आपल्या मनुष्याचं ज्यामध्ये कल्याण आहे असे उपदेश या श्रीमद भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण भगवंताने केलेला आहे। पण हे गीता निरूपण आताचं नाही, तर 5000 वर्षापूर्वी द्वापार युगातलं हे निरूपण आहे। आणि हे निरूपण करत असताना श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला साक्षात परब्रह्म परमेश्वराने ही गीता निरूपण केलेली आहे। आणि गीता गीता हा फक्त एक पुस्तक नाही, तर आपल्या भारतीयाचा एक धर्मग्रंथ आहे। आणि धर्मग्रंथ म्हणून याची ओळख आहे, कारण या गीतामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे। पण आपल्याला ही गीता काय उपदेश देते? आपण जे मनुष्य आहोत ना, आपली गत कशी आहे? ज्या प्रकारे नारळाला डोळे असतात पण तो पाहू शकत नाही, कपाला कानं असतात पण तो ऐकू शकत नाही, टिबल्याला पाय असतात पण तो चालू शकत नाही, बाचीला तोंड असतं पण तो बोलू शकत नाही, सुईला नाक असतो पण तिला वास घेता येत नाही, कंगव्याला दाता असतात पण त्याला चावता येत नाही। आणि अशा या आपल्या माणसाचं झालेलं आहे। त्या गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने आपल्याला अनमोल ठेवा साठवून दिलेला आहे। या मनुष्यानं कसं राहावं हे दाखवून दिलेलं आहे, तरीसुद्धा हा मनुष्य मात्र पुन्हा पुन्हा एक वेगळंच वळण घेत असतो। म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् त्यजति सिद्धये। म्हणजे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, मनुष्य देह एक असा देह आहे जो आपण त्या देहाला एक वेगळं वळण लावावं। पशु पक्षीही जीवन जगतात, पण मनुष्य देह असा आहे तो मला प्राप्त करून घेऊ शकतो, एक अनमोल देह आहे। जसं पशु पक्ष्यांना सगळं काय आहे, त्यांना ते जीवनही जगतात, पण मोक्षप्राप्ती पाप पुण्य हे त्या पशुपक्ष्यामध्ये नाही, ते या मनुष्य देहातच आहे। या मनुष्य देहातच परमेश्वराला प्रसन्न करता येतं, या मनुष्य देहातच आपल्या जीवनाचं सार्थक करता येतं। आणि या मनुष्य देहालाच काय चांगले ते काय वाईट ते कळतं। तसं तर पशुपक्ष्याला कान नाक डोळे सर्वच अवयव असतात, पण विचार करण्याची शक्ती ही फक्त आणि फक्त मनुष्य देहात आहे। आणि म्हणूनच ओंजळीत थेंब थेंब हे पाण्याचा साठावा, ओंजळीत थेंब थेंब हे पाण्याचा साठावा, अनमोल मोती मिळावा मातीनं भिजलेल्या मातीला, गीता धर्म हा कळावा, गीता धर्म हा कळावा। श्री गीता जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दंडवत प्रणाम।